आता मी तुम्हाला गंमत शिकवणार आहे. गंमत किती जण आहेत लाईनवरती? बरं, खूप आहे. म्हणजे जे लोक माझ्याकडे आलेले आहेत त्या लोकांची कुंडली माझ्याकडे सेव आहे. कुंडली सेव आहे म्हणजे जन्मतारीख तुमची माझ्याकडे सेव आहे. पण जे लोक माझ्याकडे नाही आले अशा लोकांनी आपली स्वतःची एक जन्मतारीख लिहा. आणि जे लोक माझ्याकडे येऊन गेलेले आहेत त्या लोकांची दुसऱ्या कोणाची तरी जन्मतारीख तुम्ही तिथे लिहा. आता फॉर एक्झाम्पल 3/12/1972 ही कोणाची तरी जन्मतारीख आहे. अशा पद्धतीने लिहा. डिसेंबर नका लिहू. जे लोक माझ्याकडे आलेले आहेत त्यांच्या जन्मतारखा मला माहित आहेत म्हणून त्या तारखा लिहू नका. तुमच्या मुलाची लिहा, नातेवाईकाची लिहा किंवा डुप्लिकेट कोणतीही लिहा. अशा पद्धतीने जन्मतारीख डुप्लिकेट कोणतीही लिहा. तुम्ही तुमच्या मनाने लिहा. बोलू नका, सांगू नका. लिहिले का? सगळेजण थोडेसे लाईन वरती या आणि मी काय सांगतो ते ऐका. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर सुद्धा पाहिजे, पेन आणि वही सुद्धा पाहिजे. मगाशी मी सांगितलं होतं. आता मी काय करणार आहे ते सांगतो तुम्हाला. या विषयाकडे का आलोय मी? तुम्ही तुमच्या घरी बसलेला आहात. व्हिडिओ ऑन करा आणि पाठीमागे जरा 15 मिनिट गोंगाट घालू नका म्हणून सांगा इतर लोकांना. मुलं खेळत असतील तर मुलांना सांगा. कारण मी आता तुम्हाला तुम्ही लिहिलेली जन्मतारीख मी सांगणार आहे. इथून तुम्ही काय काय लिहिताय ते. परबताई, तुम्ही कोणतीही जन्मतारीख तिकडे लिहा. तुम्ही काय लिहिलेली जन्मतारीख आहे ते मी इथून सांगणार आहे. मला तर दिसत नाहीये तुम्ही काय लिहिलंय ते. हा, सगळ्यांना दिसतंय आता. हा, तिथे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. मी लिहिले फॉर एक्झाम्पल 3/12/1972. मी इथे सांगतोय तसं तसं तुम्ही कॅल्क्युलेशन करत जायचं. तुम्ही प्रत्येकाने आपल्या आपल्या वर तारखा लिहा. प्रत्येकाने लिहा आपल्या आपल्या. खोटे लिहा कुणाच्या पण. आता जसं की पल्लवीताई माझ्याकडे आलेल्या आहेत. पल्लवीताईची माझ्या कॉम्प्युटरमध्ये फिट आहे त्यामुळे त्यांची जन्मतारीख मला माहिती आहे. असं नको व्हायला की कटके गुरुजींना माझी जन्मतारीख आधीच माहिती होती मग त्यांनी सांगितलं तर काय नवल आहे. ते खोटी लिहा. तुम्ही दुसरी कोणतीही लिहा. लिहिली. ओके. हा, अशा पद्धतीने लिहिले. आता तुम्ही लिहिलेली जन्मतारीख मी सांगणार आहे पण मी सांगतोय तसं तुम्ही कॅल्क्युलेशन आता करत जा. आता लिहा. हे 2 अंक खाली घ्या. 03 घ्या. तुमचं कॅल्क्युलेशन जर चुकलं तर सगळं चुकणार. तुमचं कॅल्क्युलेशन चुकू देऊ नका म्हणून कॅल्क्युलेटर घ्या म्हटलं. 03 लिहिलं. 1 अंक लिहायचा नाही. हे 2 अंक आले पाहिजेत, हे 2 अंक आले पाहिजेत, हे 4 अंक आले पाहिजेत. इथे 1 अंक आहे म्हणून मी मुद्दाम 03 घेतलेला आहे. इथे 03 आहे. मी 03 खाली घेतलं. 03 ला गुणिले 8 करा. काय 24? काय तुम्ही सांगायचं नाहीये. काही बोलू नका. तुम्ही सांगा तुमचं तुम्ही करा गपचूप तिकडे. मी सांगणार आहे तुम्ही काय काय केले तिकडे उद्योग ते इथून. असू दे. हा, तुमचं काय आलं असेल आता इथे आमचं. हा, इथे आलंय. तुमच्या अंक तुम्ही तिथे कॅल्क्युलेशन करा. गेले. त्याला गुणिले 25 करा. गुणिले 25 करा. कॅल्क्युलेटर घेऊन व्यवस्थित करा. सगळ्याकडे चान्स आहे. हा, आता आपण काय घेतलं होतं? जन्म दिनांक घेतला होता. बरोबर आहे.
आता इथं आलेलं आहे, इथं महिना घ्यायचा आहे, महिना प्लस करा, महिना महिना प्लस करा. केला? जे काय आलं ते तुम्ही लिहा तिथे. केला? पुन्हा एकदा अजून एक महिना प्लस करा त्यात, तोच महिना. मुलांचा सहारा घ्या कॅल्क्युलेशन करायला तुमच्या घरातल्या. खालचं दिसतंय ना? खालचं दिसतंय का? माझं इथे 624 आलेलं आहे. या 624 ला, या 624 ला हो हो 624 घेतलं. तुमचं जे काय आलं असेल ते बोलू नका, सांगू नका. 624 ला पहिला चौकन करा, जे तुमचं आलेलं आहे ते चौकन करा. चौकोन केला, त्या चौकोनाला 1 नंबर नाव द्या. दिलं का? हा. आता इथं आपले जन्म तारीख आणि महिना मी क्रिएट केलेला आहे तुमच्या सगळ्यांचा. आता आपल्याला वर्ष आणि सण काढायचा आहे, म्हणून मी हे पुसतोय. तुम्ही तिकडून पुसू नका, नाही दिसणार नाही. एक नंबर चौकोन लिहा, 1 नंबर चौकोन. त्या चौकोनाला 1 नंबर द्या. हा. आता दुसरं हे 1972, हा 19 घ्या इथे. एकोणीस घ्या, गुणिले 8 करा. करा कॅल्क्युलेशन. बंद करा, इथे रेकॉर्डिंग होत आहे. हा. इथे जो तुमचा फिगर येईल तो जरा पटकन. हा 152. 19 गुणिले 8 152, बरोबर आहे. हा. गुणिले 25 करा. 3800. 3800. किती? 3800. फॉर एक्झाम्पल साठी मी मांडत आहे सगळं. काही लोकांचं चुकेल कॅल्क्युलेशन, काही लोकांचं बरोबर येईल. कारण तुम्ही तिकडे कॅल्क्युलेशन किती करेक्ट करताय त्यावर अवलंबून आहे. हा. आता या संख्येमध्ये वरचे शेवटचे मी 72 लिहितोय. तुम्ही काय लिहिलं असेल ते प्लस करा. दोन वेळा बघा, बरोबर कॅल्क्युलेशन करा.
हा, आता पुन्हा अजून एकदा 2 वेळा हे वर्ष लिहायचं आहे. किती झाले हो? 2 2 4 7 7 14 3 9 3 9 44. हा, याला चौकोन करा. याला 2 नंबर चौकोन असं नाव द्या. 2 नंबर चौकोन. कॅल्क्युलेटर माझ्याकडे. हा, झालं का? चौकोन 2 नंबर झाला का? झाला ना? आता जे जे माझ्या समोर लाईन वरती आहेत मी त्यांना विचारणार आहे. राजू, राजेंद्र, हा तुम्ही आता 1 नंबरला दिसलाय मला तिथे म्हणून तुम्हाला विचारतोय. चौकोन नंबर 1 नंबर चौकोनामध्ये काय अंक लिहिलाय सांगा मला. 2406 म्हणजे 2406 बरोबर. हा, तुम्ही जे लिहिलेलं आहे ना, शांतता ठेवा, फक्त ऐका, लक्ष द्या इकडे, कारण त्यांचं कॅल्क्युलेशन सांगतोय मी. 12 तारीख आहे, मार्च महिना आहे, बरोबर आहे का? हो बरोबर आहे. 12 तारीख मार्च महिना आहे, लिहून ठेवा वरती. आता चौकोन नंबर, इतर सगळेजण ऐका, ते तिकडे बसलेले आहेत, त्यांनी जी तारीख लिहिली, जन्मतारीख आणि महिना मी सांगितला, तुम्ही सांगा बरोबर आहे का? बरोबर आहे. हा, 12 तारीख मार्च महिना. आता वर्ष सांगतो तुमचं. 2 नंबर चौकोन सांगा, त्यात काय अंक आले ते? 39 64. 39 म्हणजे 64. 3964. एकोणीसशे 82. बरोबर. तुमची किती आली आता सांगा? 12/3/1982. हा, हे मी सांगितलंय तुम्हाला आता. 12 मार्च 1982. राजूने मी राजूने लिहिलेली जन्मतारीख मी इकडून सांगितली. आता कोण येत आहे? कोण येत यापुढे? या सांगा. चौकोन नंबर 1. 1020. तारीख आहे 5 ऑक्टोबर. बरोबर आहे. चौकोन नंबर 2 सांगा. सॉरी, 3928. 1964. हा, बर. कोण येते आता तिसरं? हो सर, मी सांगते. नाव सांगा ना ताई, नाव सांगा ना प्रत्येक जण. प्रिया. हा सांगा. पहिला चौकोन सांगा. 2199. 2199. नाही, तुमचं गणित चुकलंय. थांबा. 2199 तुमचं गणित चुकलंय ताई, तुम्हाला कॅल्क्युलेशन नाही जमलं. तुमचं गणित चुकलंय, तुम्ही पॉइंट वरती हिशोब केलाय, गणित चुकलंय तुमचं. कुठे चुकलंय ते मी सांगतो तुम्हाला, आपण त्याच्याशी डिस्कस करूया कुठे चुकलं ते. पुढचं घ्या. कोणी दुसरं आहे ते? 5822 पहिल्या चौकोनात. 5822 पहिलं चौकोन. 29 नोव्हेंबर. बरोबर आहे ना?
हा दुसरा चौकोन सांगा. 3990. 3990. $1995. बरोबर आहे. हा ज्यांचं गणित बरोबर आले कॅल्क्युलेशन बरोबर केलंय त्यांचं बरोबरच येणार. पुढचं व्यक्ती या. कोण येत आहे? तर मी सांगू सर गोसावी. हा या सांगा. हा तर 5224 पहिला एक चौकोन 5000 224. 224. 26 डिसेंबर. हो सर हो सर. हा दुसरा चौकोन सांगा. 4016. 4016 म्हणजे 4016. हा सर 4016. हो सर. 20 ऑगस्ट. हा सर बरोबर. 20 ऑगस्ट. दुसरा चौकोन सांगा. दुसरा चौकोन सर माझा दुसरा चौकोन होता तो 4016. हा दुसरा दुसरं चौकोन. मला होतं. माझं मग तुमचं बहुतेक कॅल्क्युलेशन चुकलं. पहिलं कॅल्क्युलेशन बरोबर आलं तुमचं, दुसरं कॅल्क्युलेशन बरोबर चुकलं. आलं. हो, हो. चला पुढचं घ्या. कोणीतरी या पुढची व्यक्ती. 26. तर 3020 30 20 3020. 15 ऑक्टोबर. हो बरोबर. कोण बोलताय? पल्लवीताई बोलताय का? हो बरोबर. हा दुसरा चौकोन सांगा. 3800 3800. 1900. हॅलो. मला दुसरा सांगू ना 3960. तुम्ही कन्फ्युजन. बर दुसरा चौकोन सांगा. दुसऱ्या चौकोनात आलेलं उत्तर 3960 39. 60. 1980. बरोबर आहे. ठीक आहे पुढची व्यक्ती या. स्नेहा परबताई. ज्योती माझा. तुम्ही कॅल्क्युलेशन केलंच नाही काय? नाही झालं ना माझं सर. सांगितलं तुम्ही माझं. अच्छा सांगितलं काय? बर पिंपळकर ताई. 5218. 5218. पहिला चौकोन. हा 26 सप्टेंबर. बरोबर. दुसरा चौकोन सांगा. 3966. 3966. 3966. हा 1983. हो बरोबर आहे. चला पुढचे एक व्यक्ती या. या कोणीतरी. सर मी आता केलं सर बरोबर. बर सांगा दुसरा चौकोन. पहिला चौकोन सांगते सर माझं चुकलेला. मगाशी चुकलं होतं ना. दुसरा चौकोन सांगा आता. हो हो. दुसरा 3984. 3984. 1992. बरोबर सर बरोबर. बर चला कोण आहे अजून पुढे? कोणी कोणी कॅल्क्युलेशन केलंय? 4820. हा अच्छा ओझाताई हा नमस्कार. नमस्कार. हा काय सांगा. 4820. 4820. पहिल्या चौकोन ना. हा 24 ऑक्टोबर. करेक्ट. हा दुसरा दुसरा चौकोन सांगा. 4014. 20. 40. 4014. 4014. 4014. हा
2007. बरोबर. हा, या पुढचे या व्यक्ती अजून कोण आहे ते कॅल्क्युलेशन केले त्यांनी? निलिमाताई. हा भाऊ 3020. हा, 3020 नंबर 3020. एक नंबर चौकोन ना? हो हो 15 ऑक्टोबर. हो भाऊ बरोबर आहे. दुसरा चौकोन सांगा. 3908. 3908. 1954. बरोबर भाऊ. हा, या पुढचे कोण आहेत अजून? कोण राहिले? काटेताई. काटेताईंनी केलं नाही वाटतं. सतीश. सांगितलं का? बर. कोण आहेत बघा? काटेताई. काही लोकांनी कॅल्क्युलेशन नसेल केलं त्यामुळे तसं झालेलं आहे. जास्तीत जास्त लोकांचं ऑक्टोबर, हा? जास्तीत जास्त लोकांनी ऑक्टोबर महिन्यात पकडलेला. हा. सर्व जास्तीत जास्त लोकांचं ऑक्टोबर महिन्यात. ऑक्टोबर का केलं त्यांनी? हा, तर वैदिक गणितामध्ये जन्मतारीख सुद्धा शोधून काढता येते. म्हणून याचा संबंध कशाचे आहे मी तुम्हाला सांगतो. आता एखादा व्यक्ती ज्योतिषाकडे येतो, आपल्याकडे येतो आणि तो म्हणतो माझी म्हैस हरवलेली आहे, कोणत्या दिशेला असेल? तर आपण काय म्हणतो त्याला? कोणत्या वेळेला गेली, कोणत्या तारखेला गेली, त्याचं कॅल्क्युलेशन मांडतो, ती वेळ कॅल्क्युलेशन करतो, गणित करतो आणि त्यांना अशा पद्धतीनं आपण त्या दिशेला पाठवतो. त्या दिशेला ती व्यक्ती गेलेली आहे, हरवलेली आहे किंवा ती वस्तू तुमची सापडली तिथे असेल. तर हे वैदिक गणिताचा भाग आहे. तर तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवला. यात काही मोठी गोष्ट नाही. हे शिक्षणाने आणि प्रॅक्टिसने सहज शक्य आहे. तर याचा त्याच्याशी संबंध आहे. हा आपल्या सिलेबसचे याचा काहीही संबंध नाही. ओम शांती शांती शांती.